नमस्कार. राज्यस्तरीय ऑनलाईन वेबिनार मालिकेमध्ये सहभागी झालेल्या सर्व छात्राध्यापक, अध्यापकाचार्य आणि प्राचार्य या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. राज्यस्तरीय ऑनलाईन वेबिनार मालिकेमधील आजचं आपलं 102 व पुष्प आणि या पुष्पाला सुरुवात करण्या अगोदर आपण नेहमीप्रमाणे प्रार्थनेने या वेबिनारची सुरुवात करणार. तेव्हा माधवी पाताळे मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी आपण प्रार्थनेला सुरुवात करावी. माधवी पाताळे मॅडम. धन्यवाद सर. सर आवाज येतोय माझा? हो येतोय. सर्वांना उपस्थित सर्वांना नमस्कार. मी KMS अध्यापक विद्यालय परेल मुंबई प्रथम वर्षाची छात्राध्यापिका. आज आपल्या समोर प्रार्थनाच आहे. ही आज श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे, त्याच्या निमित्ताने पण ही प्रार्थना आपल्या समोर मी सादर करते. केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या नामात रे गोडवा. केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा. तुझ्या सारखा तूच देवा, तुला कुणाचा नाही हेवा. तुझ्या सारखा तूच देवा, तुला कुणाचा नाही हेवा. वेळोवेळी संकटातून तारीसी मानवा. हा केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा. वेडा होऊन भक्तीसाठी गोपगड्यासह यमुना काठी. वेडा होऊन भक्तीसाठी गोपगड्यासह यमुना काठी. नंदा घरच्या गाई हाकेसी गोकुळी यादवा. केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा. वीर धनुर्धर पार्थासाठी चक्र सुदर्शन घेऊन हाती. वीर धनुर्धर पार्थासाठी चक्र सुदर्शन घेऊन हाती. रथ हाकुनिया पांडवांचा पळविसी कौरवा. केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या नामात रे गोडवा. धन्यवाद सर. धन्यवाद माधवी मॅडम. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पूर्वसंध्येवर आपण एक सुंदरसं असं गीत सादर केलं. आपणा सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. 102व्या वेबिनार मालिकेमध्ये आज आपण मराठी व्याकरण यामधलं वृत्त हा घटक आपण आपल्या वेबिनारमध्ये घेत आहोत. मराठी व्याकरणामधला एक अलंकार हा घटक या अगोदर आपण घेतलेला आहे. दुसरा घटक आज आपण घेतो आहोत मराठी व्याकरणामधला वृत्त. आपल्या मनात येणारे विचार आपण भाषेद्वारे व्यक्त करतो आणि विचार व्यक्त करण्याची दोन पद्धती आहेत. एक तर आपल्या मनात जसे विचार येतात ते जसेच्या तसे बोलून दाखवून आपल्या या स्वाभाविक बोलण्याला गद्य असं म्हणतात. आणि जे विचार याच वाक्यातील काही शब्द ठराविक क्रमाने लिहून ते सुरावर आपण म्हणतो
त्याला पद्य असं म्हणतात. गद्यामागे एकामागून एक वाक्य येत असतात, तर पद्यामध्ये ओळी किंवा चरण असतात. जे चरण अतिशय लयबद्ध असतं त्यांना पद्य असं म्हणतात. आणि पद्याचं चरण बनत असताना आपल्याला एकसारखी किंवा सारख्या अंतराने टाळी वाजवत राहावं असंही आपल्याला वाटत असतं. त्यालाच लय असं सुद्धा म्हणतात. तर पद्य हे लयबद्ध असतं आणि या लयबद्ध रचनेला पद्यच असं म्हणतात. पद्यामध्ये आपण जी विशिष्ट शब्दरचना करतो तिला व्याकरणामध्ये वृत्त किंवा छंद असं म्हणतात. आपल्याला आठवत असेल, आपण शाळेमध्ये शिकत असताना लहानपणी शाळा सुटल्यानंतर एक प्रार्थना म्हणायचो. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. ही प्रार्थना म्हणत असताना आपल्याला एक वेगळ्या प्रकारचा आनंद तर मिळतच होता, पण याला लयबद्धता असल्यामुळे वारंवार ऐकत राहावं असंही आपल्याला वाटत होतं. पण आता बरेच वर्ष झाले, आपण 12वी पास झालो. बऱ्याच वर्षानंतर आपलं व्याकरण कदाचित आपण विसरलोही असेल, पण एक प्राथमिक शिक्षक म्हणून, जे उद्याचे भावी शिक्षक आहेत, ज्यांना प्राथमिक शिक्षक म्हणून काम करायचं आहे आणि पुढे येणाऱ्या TETच्या परीक्षेला सामोरे जायचं आहे, मग अशा वेळेस TETच्या अभ्यासक्रमामध्ये जो एक घटक आहे वृत्त, त्या घटकाचा अभ्यास आपल्या वेबिनारला सहभागी झालेल्या छात्राध्यापकांना व्हावा, या मूळ हेतूने आज आपण तो विषय आपल्या वेबिनारमध्ये घेतला. या विषयाशी संबंधित आपल्याला जे मार्गदर्शन करणार आहेत ते अहमदनगर जिल्ह्यातील नृसिंह विद्यालय तास येथे माध्यमिक शिक्षक म्हणून काम करत असलेले आदरणीय सन्माननीय रंगनाथ सुंबे सर, ज्यांचा व्याकरणामध्ये खूप मोठा हातखंड आहे. व्याकरण हा त्यांचा आवडीचा विषय आहे आणि सध्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना ते मराठी व्याकरणाविषयी मार्गदर्शन करीत आहेत. आपणही आपल्या वेबिनारला सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांचं मार्गदर्शन व्हावं म्हणून या संधीचा लाभ आपण घेत आहोत. आपण सुद्धा रंगनाथ सुंबे सरांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा अशी मी आपणास विनंती करतो आणि आदरणीय रंगनाथ सुंबे सर यांचं मनपूर्वक या वेबिनारमध्ये हार्दिक स्वागत करतो. या वेबिनारला सहभागी झालेले सर्व छात्राध्यापक, अध्यापकाचार्य आणि प्राचार्य यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत करतो आणि आदरणीय सुंबे सरांना विनंती करतो की आपण आपल्या विषयाला अनुसरून या वेबिनारला सहभागी झालेल्या छात्राध्यापकांना मार्गदर्शन करावं. आदरणीय सुंबे सर. धन्यवाद गायकवाड सर. धन्यवाद सर. आताच ज्यांनी सुरेल आवाजामध्ये प्रतिज्ञा सादर केलेली आहे अशा मुंबईहून पाताळी मॅडम, गायकवाड सर, आमचे मित्र प्रशांत म्हस्के सर आणि राज्यातील सर्व सहभागी झालेले माझे विद्यार्थी बंधू, प्राध्यापक मंडळी आणि आमचे राज्यस्तरावरती मराठीचं अध्यापन करणारे शिक्षक, तेही आज बरेचसे सहभागी झालेले आहेत. मित्रांनो, वृत्त हा घटक बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अवघड वाटतो, पण माझा या बाबतीमध्ये एवढा हातखंडा किंवा एवढा सराव झालेला आहे की किती विद्यार्थी माझ्या पुढे आणून बसवलं ना तरी मी त्याच्या डोक्यामध्ये वृत्त हा घटक घालण्याचा प्रयत्न करतो. पाठीमागही मला एकदा आपल्या सेमिनारमध्ये संधी दिली होती. अलंकार हा घटक माझ्याकडे दिलेला होता. बरेचशा अलंकाराची माहिती किंवा त्यातले बारकावे विद्यार्थ्यांच्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून, TET परीक्षेच्या दृष्टिकोनातून म्हणा, नाहीतर PSI, STI किंवा MPSCच्या दृष्टिकोनातून म्हणा, त्यातले जे काही खुबी आहेत, मर्म आहेत, ते आपल्या समोर उलगडून दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आजही संयोजकांनी माझ्याकडं वृत्त हा घटक सोपवलेला आहे.
वृत्त हा घटक शालेय अभ्यासक्रमामध्ये साधारणतः 8वी इयत्तेपासून समाविष्ट केलेला आहे. 8वीला अक्षरगण वृत्ताचे 3 प्रकार समाविष्ट केलेले आहेत, भुजंग, प्रयत, वसंत, तिलक आणि मालिनी. 9वीला मात्रा वृत्ताचे 2 प्रकार समाविष्ट केलेले, दिंडी आणि आर्या. पूर्वीच्या काळी 10वीच्या अभ्यासक्रमातही वृत्त हा घटक होता, परंतु पुढे पुढे मात्र अभ्यासक्रम बदलत गेला आणि जे कठीण असलेले घटक आहेत ना, की जे विद्यार्थी जिथं मार्क कमी पडतात ना, असेच घटक वास्तविक पाहता अभ्यासक्रमातून वगळलेले आहेत. आणि जे काही वास्तविक पाहता, ज्या वेळेला आम्ही 10वीला होतो ना, त्यावेळेला व्याकरण चालवासारखा अवघड घटक, की जिथं शिक्षक सुद्धा नतमस्तक व्हायचे, शिक्षकांना सुद्धा अवघड वाटायचं व्याकरण चालवा. व्याकरण चालवाला दुसरं नाव होतं पद परिस्फोट. अवघड घटक होता, ज्याला व्याकरणाची संपूर्ण माहिती आहे ना, असाच शिक्षक म्हणा, विद्यार्थी म्हणा, व्याकरण चालवू शकत होता. तसाच वृत्त हा घटक आहे. वृत्त हा घटक तसा सोपा आहे एकदम. मी ज्या वेळेला सुरुवातीला माझ्याकडे गायकवाड सरांनी लेक्चर सोपवलं होतं ना, त्याच वेळेला गायकवाड सरांना विनंती केली होती की गायकवाड सर, वर्णमाला हा घटक माझ्याकडे द्या, कारण वर्णमालेवरती बरेचसे घटक अवलंबून आहेत. आजही वृत्त हा घटक आहे ना, बराचसा वर्णमालेवर अवलंबून आहे. ज्याची वर्णमाला पक्की आहे ना, ज्याला स्वर कळतात, व्यंजने कळतात, ऱ्हस्व दीर्घ कळतं ना, त्याला वृत्त हा घटक एकदम सोपा आहे. एकदम सोपं म्हणजे त्याला त्या ठिकाणी की सहज सहज त्या ठिकाणी त्याच्या डोक्यामध्ये बसू शकतो. पण ज्याला वर्णमाला त्याची पक्की नाही ना, त्याला मात्र हा घटक अवघड वाटतो आणि तो या घटकाकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतो. असो मित्रांनो, की वृत्त म्हणजे तरी काय. आता गायकवाड सरांनी बोलता बोलता 2-3 गोष्टी अतिशय महत्वाच्या सांगितल्या, की भाषा हे विचाराचं आदान प्रदान करण्याचं एक साधन आहे. माझ्या मनात काय येतंय, मी भाषेच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला काय वाटलं तरी तुम्ही भाषेच्या माध्यमातून माझ्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न कराल. असे भाषा हे विचाराचं आदान प्रदान करण्याचं एक साधन आहे आणि आपले विचार दुसऱ्यापर्यंत पोहोचवणे, दुसऱ्याचे विचार समजून घेणे, यासाठी भाषेचा आपल्याला उपयोग होत असतो. मग भाषेमध्ये की व्यक्त करण्याच्या ज्या 2 पद्धती आहेत ना, आपले विचार व्यक्त करण्याच्या 2 पद्धती, एक गद्य आणि दुसरी पद्य. मग आता गद्य आणि पद्य याच्यामध्ये नेमका फरक तरी काय आहे पहा. गद्य जर म्हणलं ना, गद्यामध्ये एका पाठोपाठ एक वाक्य येतात, गद्याला चाल लावता येत नाही. पद्यामध्ये एका पाठोपाठ एक चरण येतात, पद्याला चाल लावता येते. आणि ठराविक अंतरावर आपण गुणगुणायला लागलो तरी आपण ठराविक अंतरावर टाळी वाजवतो, ठेका धरण्याचा प्रयत्न करतो, कारण ती लयबद्धता असते. आणि लयबद्ध शब्द रचनेला पद्य असं म्हणतात. लयबद्ध शब्द रचनेला पद्य असं म्हणतात. आणि पद्यामध्ये जी विशिष्ट प्रकारची रचना केली जाते त्या रचनेला वृत्त असं म्हणतात. छोटे छोटे संकल्पना आहेत. कधी कधी काय होतं विद्यार्थी मित्रांनो किंवा बंधू भगिनींनो, की टीईटी परीक्षेला किंवा स्पर्धा परीक्षेला पुढचे वृत्ताचा अभ्यास करतात, पण बेसिकचा कोणी अभ्यास करत नाही. कधी कधी काही प्रश्न आहे ना, अगदी बेसिकवर पडलेले आहेत. माझ्याकडे टीईटीच्या प्रश्नपत्रिका आहेत, एमपीएससीचे आहेत. अगदी पूर्व ज्ञानावरती काही प्रश्न टाकतात विद्यार्थी, पुढचं पाहतात परंतु बेसिकच पाहत नाहीत. लयबद्ध शब्द रचनेला आता 2-3 व्याख्या सांगून गेलो मी. पद्य म्हणतात, पद्यामध्ये जी विशिष्ट प्रकारची रचना केली जाते त्या रचनेला वृत्त असं म्हणतात. वृत्ताचे मुख्य 3 प्रकार आहेत. वृत्ताचे मुख्य 3 प्रकार आहेत. अक्षरगण वृत्त, मात्रा वृत्त. मी बोर्डचा वापर करतो, जर काही शंका वाटली तुम्हाला किंवा काही अडचण जर आली तर मला लगेच आवाज द्या. की वृत्ताचे मुख्य 3 प्रकार आहेत. अक्षरगण वृत्त, दुसरा प्रकार आहे मात्रा वृत्त आणि तिसरा प्रकार आहे छंद.
एका परीक्षेला नेमका हाच हे 3 प्रकार विचारले की वृत्ताचे मुख्य प्रकार किती? 3 प्रकार आहेत. काही गोष्टी तुम्ही जर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर सांगता जर तुम्ही पॉईंट लिहून घेतले ना, बरंच तुमचं काम हलकं होऊन जाईल. की वृत्ताचे मुख्य 3 प्रकार: अक्षरगण वृत्त, मात्रा वृत्त आणि छंद. मग आता अक्षरगण वृत्त कशाला म्हणायचं, मात्रा वृत्त कशाला म्हणायचं, छंद कशाला म्हणायचं? अगदी सोपी व्याख्या आहे की ज्या कवितेच्या चरणामध्ये प्रत्येक चरणात अक्षरे सारखी असतात आणि त्यांचा लघुगुरु सारखा असतो, त्या रचनेला अक्षरगण वृत्त म्हणतात. आता सरांनी उदाहरण सांगितलं बघा, सदा सर्वदा योग तुझा घालावा, तुझे कारणी प्रिय माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेचे आता, प्रार्थना म्हणत होतो आपण. पण या प्रार्थना सुद्धा वृत्तात रचना केलेल्या आहेत की त्या मुलीमध्ये, प्रत्येक मुलीमध्ये तुम्ही जर अक्षर जर मोजले ना तर 12 अक्षर वाढतात. 12 अक्षराचं कोणतं वृत्त आहे पुढे मी सांगणार आहे तुम्हाला. पण प्रत्येक चरणामध्ये अक्षर जर सारखे असेल आणि त्यांचा लघुगुरुक्रम जर सारखा असेल ना तर त्या पद्य रचनेला अक्षरगण वृत्त असं म्हणतात. मात्रा वृत्त, ज्या कवितेच्या प्रत्येक चरणामध्ये मात्रा सारख्या असतात. मात्रा म्हणजे काय तुला ते बोलणार आहे मी, फक्त बेसिक संकल्पना किंवा व्याख्या त्यांची सांगतो आता. की मात्रा वृत्तामध्ये प्रत्येक चरणामध्ये मात्रा सारख्या असतात. की ज्या कवितेच्या प्रत्येक चरणामध्ये मात्रा सारख्या असतात त्या पद्य रचनेला मात्रा वृत्त असं म्हणतात. आणि छंद, त्याच्यामध्ये फक्त अक्षरे सारखे असतात. पूर्वीच्या काळी संतांनी ज्या रचना केलेल्या, अभंग असेल, गवळणी असतील किंवा संस्कृत मध्ये भगवद्गीता 2 छंदामध्ये अष्टुप छंद आणि अनुष्टुप छंद, की पूर्वीच्या काळी संतांनी जे काही रचना केलेल्या आहे ते छंदामध्ये केलेले आहे. छंद हा प्राचीन संतांनी याचा आधार घेतलेला आहे, यामध्ये काव्य रचना करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, एका वृत्तामध्ये आता अक्षरगण वृत्ताचे मला वाटतं वाळिंबीचं पुस्तक पाहिलं तर 16-17 प्रकार दिलेले आहेत. मात्रा वृत्ताचे बरेच प्रकार आहेत, छंदाचे प्रकार आहेत. पण मला जेवढं तुमच्यापर्यंत या लेक्चर मध्ये मांडण्याचा प्रयत्न करता येईल ना ते मांडण्याचा प्रयत्न करेल. जे राहील ते तुम्ही पाहायचं. पण असं म्हणतात ना, रात्रगान आणि सोंग जे असतं तशातला प्रकार आहे. मला माझ्या निर्धारित वेळेमध्ये जेवढं तुमच्यापर्यंत देता येईल ना तेवढं मी देण्याचा प्रयत्न करतो. आपण एका प्रकाराविषयी, त्याच्या पोट प्रकाराविषयी माहिती पाहूया. अक्षरगण वृत्तामध्ये त्याची व्याख्या सांगितली मी तुम्हाला की ज्या कवितेच्या प्रत्येक चरणामध्ये अक्षरे सारखी असतात व त्यांचा लघुगुरुक्रमही सारखा असतो त्या पद्य रचनेला अक्षरगण वृत्त असे म्हणतात. आता मित्रांनो, हा जो प्रकार आहे ना अक्षरगण वृत्त, तो प्रकार पाहण्यापूर्वी एक 4-5 संकल्पना तुम्ही समजून घ्या की ज्या संकल्पनेवरती वृत्ताचे सगळे प्रकार आधारलेले आहेत. ज्या संकल्पना मार्गदर्शन समजून घेतल्यानंतर वृत्ताचे 17 किती प्रकार असू द्या ते सगळे तुम्हाला त्या ठिकाणी सहज समजतील. त्या संकल्पना कोणत्या आहेत तर लघु, गुरु, गण, यती आणि मात्रा, त्या 5 संकल्पनेवरती वृत्ताचे अक्षरगण वृत्त म्हणा, मात्रा वृत्त म्हणा, सगळे तुमचे प्रकार याच्यावरती आधारलेले आहेत. मग काय आहे याच्यामध्ये नेमकं की लघु कशाला म्हणतात, गुरु कशाला म्हणतात, गण कशाला म्हणतात, यती कशाला म्हणतात, मात्रा कशाला म्हणतात, हे 5 गोष्टी ज्याला पक्क्या झाल्यात ना ज्याच्या त्याला वृत्ताचा प्रकार सहजासहजी किंवा गण पाडणं सहजासहजी अगदी सोपं वाटतं. मग आता लघु कशाला म्हणतात तर आपल्या मराठी भाषेमध्ये वास्तविक पाहता 14 स्वर आहेत. 2009च्या शासनाच्या नियमानुसार ए आणि अ हे इंग्रजीतून 2 स्वर मराठी भाषेमध्ये आलेले, असे पूर्वीचे मराठीतले 12 आणि इंग्रजीतले आलेले 2 14 असे एकूण 14 स्वर आहेत. ए आणि अ पद्यामध्ये पुढे येत नाही, त्यामुळे त्याचा भाग थोडासा बाजूला ठेव. आणि रस्व स्वर आहेत, रस्व आणि दीर्घ. रस्वला पद्याच्या भाषेमध्ये लघु म्हणतात
आणि दीर्घला गुरु म्हणतात. ऱ्हस्व आणि दीर्घ, ऱ्हस्वला लघु म्हणतात आणि दीर्घला गुरु म्हणतात. मग आता ऱ्हस्व स्वर आहेत ना, 12 स्वरापैकी 5 स्वर ऱ्हस्व आहेत आणि 7 स्वर दीर्घ आहेत. या अॅनिमलचा याच्यामध्ये विचार करू नका. आता ऱ्हस्व स्वर कोणते येतात? अ, ई, उ, रू आणि रू. एका प्रश्नपत्रिकेमध्ये असा प्रश्न आलेला आहे की कोणता स्वर मराठी भाषेतून नामशेष होण्याच्या मार्गावर आलेला आहे? हा स्वर स्वरांच्या बेरजेत आहे, पण फक्त नुक्ती या शब्दामध्येच हा रू आठवतोय आपल्याला, दिसतोय आपल्याला. बाकी पुढे मराठी भाषेत शब्द आढळत नाही. की हे 5 स्वर आहेत, यांना ऱ्हस्व का म्हणतात? मित्रांनो, कारण काळ कमी लागतो, विचार करण्यास काळ कमी लागतो का जास्त लागतो? यावरून ऱ्हस्व आणि दीर्घ हे स्वरांचे 2 प्रकार पाडलेले आहेत. तसे इतरही प्रकार आहेत. काही जिज्ञासू ज्ञानी मंडळी आहेत, संयुक्त स्वर, सजतीय स्वर, विजतीय स्वर हे प्रकार आहेत, पण इथं त्याचा विचार नाही करायचा आपल्याला. ऱ्हस्व स्वर अ, ई, उ, रू आणि रू यांना ऱ्हस्व का म्हणायचं? की यांचा उच्चार करण्याचा वेळ कमी लागतो, त्यांचा उच्चार आखूड होतो, उच्चार करण्यास वेळ कमी लागतो, उच्चार आखूड होतो, म्हणून त्यांना लघु असं म्हणतात. आणि लघु अक्षराची जी खूण आहे अशी करतात, यू सारखे करतात. त्याची व्याख्या अशी आलेली आहे मित्रांनो, ऱ्हस्व स्वरांना आणि ऱ्हस्व स्वरयुक्त अक्षरांना लघु असे म्हणतात. मी परत रिपीट करतो, कारण पुढे गेल्यानंतर तुम्हाला पाठीमागे नाही येता येणार. 5 स्वर अ, ई, उ, रू आणि रू हे 5 स्वर यांचा उच्चार करायला वेळ कमी लागतो, त्यांचा उच्चार आखूड होतो, म्हणून त्यांना ऱ्हस्व स्वर म्हणतात. ऱ्हस्व स्वरांना आणि ऱ्हस्व स्वरयुक्त अक्षरांना लघु असे म्हणतात. त्यानंतर दीर्घ आ, ई, उ, ये, आई, ओ आणि औ हे 7 स्वर. या 7 स्वरांचा उच्चार करायला वेळ जास्त लागतो, यांचा उच्चार लांबट होतो, म्हणून या 7 स्वरांना दीर्घ स्वर म्हणतात. या 7 स्वरांना दीर्घ स्वर म्हणतात. दीर्घ स्वरांना आणि दीर्घ स्वरयुक्त अक्षरांना गुरु म्हणतात. परत रिपीट करतो मी, 7 स्वर दीर्घ आहेत. या दीर्घ स्वरांना आणि दीर्घ स्वरयुक्त अक्षरांना, की ज्या अक्षराला कान आहे, ज्या अक्षराला दुसरी गॅरंटी, ज्या अक्षराला दुसरा उकार आहे, ज्याला एक मात्रा आहे, ज्याला 2 मात्रे येते, ज्याला काना 1 मात्रा आहे, ज्याला काना 2 मात्रे येते, हे 7 स्वर की यांचा उच्चार करायला वेळ जास्त लागतो, म्हणून यांना दीर्घ स्वर म्हणतात. दीर्घ स्वरांना आणि दीर्घ स्वरयुक्त अक्षरांना गुरु म्हणतात. आणि गुरु अक्षराची कोण अशी डॅश अशी करतात. अशा पद्धतीने गुरु अक्षराची कोण करतात. लघु आणि गुरु या 2 संकल्पना तुमच्या पुढे मांडलेल्या आहेत. तुम्ही लघु कशाला म्हणायचं, गुरु कशाला म्हणायचं, पुढे जाऊया आपण. गद. गद हे कवितेच्या चरणातील अक्षर मोजण्याचं एक माप आहे. कवितेच्या चरणातील अक्षर मोजण्याचं एक माप आहे. कवितेच्या चरणातील डावीकडून उजवीकडे 3 अक्षराचा गट केला जातो. त्या 3 अक्षरांच्या गटाला गण असे म्हणतात. कवितेच्या चरणाची लक्षणे ठरविताना डावीकडून उजवीकडे 3 अक्षराचा गट केला जातो. त्या 3 अक्षराच्या गटाला गण असे म्हणतात. गण 8 आहे. गण 8 आहे. हे 8 गण कोणते? य, र,
त न भ ज स म यर तन भज स. अगदी सोपं सांगतो मी. काही संकल्पना नाहीच क्लिअर झाल्या तुमच्या तुम्हाला प्रश्न विचारल्यानंतर शेवटच्या 5-10 मिनिटांमध्ये तरी चालेल. गण 8 आहेत. यर तन भज स. एखाद्या गटाला किंवा गणाला य नाव का देतात, र का देतात, त का देतात. बऱ्याच जणांना हे संकल्पना थोडेसे अवघड वाटतात, पण त्यासाठी एक गोष्ट ध्यानात घ्या. ह्या 8 गणांची नाव आहे ना, य मा ता रा ज भा न स ल ग याच्यात सामावलेली 8 गणांची नावं येरतन भज स. हे 8 गण या एका श्लोकामध्ये म्हणू आपण की याच्यामध्ये सामावलेले एवढं पाठच करून ठेवायचं. यमा तारा ज भान सलगम, य मा तारा ज भान सलगम एवढं पाठ करून ठेवायचं. काही गोष्टी आहेत ना की ह्या लक्षात ठेवण्यासाठी पुन्हा पुन्हा भूकंपट्टी करावी लागते, ते शिवाय ते लक्षात राहत नाही. मग आता हे जे श्लोक आहे मी याच्याबद्दल 3 अक्षरांचे गट करतो. य माता सुरुवात आपण य पासून केली. य माता य पासून सुरुवात केली ना, याला सरळ बाजूला काढायचं, सरळ बाजूला. त्यानंतर मा तारा, मा पासून सुरुवात केली, मला बाजूला काढायचं. ताराज राजभा, ज भान भानस, न सल सलगम. सरावाचा भाग आहे. य मा तारा ज भान सलगम एका श्लोकामध्ये 8 गणांची नावं सामावलेली आहेत. मग आता ह्या 8 गण पाडलेले आहेत. याचं प्रत्येकाचं आद्य अक्षर म्हणजे गणाचं नाव आहे. पहिलं अक्षर आहे ना, ते गणाचं नाव आहे. मी लघु गुरु लिहितो आणि गणांची नावं लिहून दाखवतो. पुढे पटपट जायचंय आपल्याला. य लघु आहे, मा गुरु आहे, ता गुरु आहे. एखाद्याच्या मनामध्ये शंका येते की सर य लघु का, ह्रस्व स्वरयुक्त आहे, अस्वर आहे. ता गुरु का, काना आहे, दीर्घ स्वर मिसळलेला आहे, गुरु. काना आहे, दीर्घ स्वर मिसळलेला आहे, गुरु. य माता. मग या ठिकाणी जर अक्षरांचा समूह जर असा असेल की ज्या समूहामध्ये पहिला अक्षर लघु आहे, उरलेले गुरु येतं, या गणाला नाव देतात य. भुजंग प्रयोगमध्ये 4 वेळेस य येतो. हेच काय का म्हणायचं त्याला, त्याचं कारण असं आहे पहिला अक्षर लघु, उरलेले 2 गुरु, म्हणून त्या गणाला नाव देतात य. त्यानंतर गुरु 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 4 अक्षर गुरु असं केलं, 3 अक्षर इथं मा हा स्वर आहे, ता रा, मा तारा इथं या गणाला नाव देतात म. आद्य अक्षर म आहे, 3 अक्षर गुरु येतं, त्या गणाला नाव देतात म. इथं बघा गुरु गुरु लघु याला नाव देतात च गण. पहिले 2 अक्षर गुरु इथं, शेवटचा अक्षर लघु, याला अंत्य लघु असं, सर्व गुरु, आद्य लघु, सर्व गुरु, अंत्य लघु असंही म्हटलेलं आहे काही व्याकरणकारांनी. शेवटचा अक्षर लघु आहे, याला नाव देतात त गण. गुरु लघु गुरु याला नाव देतात र गण. लघु गुरु लघु या गणाला नाव देतात ज गण. गुरु लघु लघु या गणाला नाव देतात भ गण. लघु 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 या गणाला नाव देतात न गण. आणि लघु लघु गुरु या गणाला नाव देतात स गण. य र त न भ ज स. य र त न भ ज स म. हे 8 गण एका श्लोकामध्ये सामावलेले आहेत. तर यमा तारा ज भान सलगम एका श्लोकामध्ये सामावलेले आहेत. ते कसे सामावलेले आहेत? 3 अक्षराचे गट केलेले आहेत. त्या प्रत्येक गटामध्ये पहिलं अक्षर त्या गणाचं नाव आहे. या पद्धतीने मी
गण ही संकल्पना तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग आता गण ही संकल्पना झाली, आता येते कवितेचे चरण म्हणताना ठराविक ठिकाणी थांबावं लागतं. कवितेचे चरण म्हणताना ठराविक ठिकाणी थांबावे लागते. जिथं थांबावं लागतं ना त्या थांबण्याच्या जागेला यती असं म्हणतात. यती प्रत्येक वृत्तामध्ये यती वेगवेगळ्या अक्षरावर दिलेले आहे. रचनाकाराने पुढे थांबायचं हे ठरवून गेलेलं आहे. तुम्ही जर तिथे थांबायचं तिथे थांबला नाही अर्थाचा अनर्थ होण्याची शक्यता असते. त्याला यतिभंग म्हणतात. अर्थाचा अनर्थ होण्याची शक्यता असते त्याला यतिभंग म्हणतात. अर्थाचा अनर्थ कसा होतो एक उदाहरण सांगतो जाता. यतिभंग कसा होतो मित्रांनो, एक नाटकामध्ये एक पद असणार आहे. गौरी हराच्या कुमार नाटकामध्ये पद आहे. यतिभंग कसा होतो, अर्थाचा अनर्थ कसा होतो. तुम्ही जर रचनाकाराने तिथं थांबण्याचं ठिकाण दिलेलं आहे तिथं जर थांबला नाही अर्थाचा अनर्थ होण्याची शक्यता असते, होतो. म्हणून रचनाकाराने यती स्थान दिलेलं आहे. अर्थाचा अनर्थ कसा होतो हे सांगण्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण दिलेलं आहे की नाटकामध्ये पद आहे गौरी थराच्या कुमारा. गाणाऱ्याला यती माहित नव्हतं, पुढे थांबायचं हे कळत नव्हतं. गाणारा असा गात होता की गौरी हरा चाकू मारा. शब्द तेच आहे पण पुढे थांबायचंय ते न थांबायचं पुढे हे न कळाल्यामुळे अर्थाचा अनर्थ होण्याची शक्यता असते. म्हणून रचनाकाराने थांबण्याच्या ठिकाणी दिलेलं आहे त्या ठिकाणी थांबावं लागतं आणि त्या थांबण्याच्या जागेला यती असं म्हणतात. कवितेचे चरण म्हणताना ज्या ठिकाणी थांबायचं त्या ठिकाणी थांबण्याच्या ठिकाण जे असतं त्या थांबण्याच्या ठिकाणाला यती असे म्हणतात. त्यानंतर शेवटची एक संकल्पना अशी आहे की मात्रा. कविते कोणत्याही अक्षराचा उच्चार करताना जो काळ लागतो, कवितेचे कोणतेही अक्षर म्हणताना कवितेचे चरण म्हणताना अक्षरांचा उच्चार करावा लागतो. त्या अक्षराचा उच्चार करायला जो काळ लागतो ना त्या काळाला मात्रा असं म्हणतात. आयुर्वेदामध्ये अर्थ वेगळा बरं का. एक वेळची दिली जाणारा औषध त्याला मात्रा म्हणतात. क्षेत्र बदलल्यानंतर शब्दाचे अर्थही बदलतात. मी व्याकरणाच्या दृष्टिकोनातून तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतो. एखाद्या आयुर्वेदिक डॉक्टरकडे गेलं तर गेला ना तुम्ही तर तो म्हणून मात्रा औषधाच्या मात्रा, तिथं मात्रा याचा अर्थ वेगळा आहे. व्याकरणामध्ये मात्राचा अर्थ वेगळा आहे. व्याकरणामध्ये मात्रा कशाला म्हणतात की कोणत्याही अक्षराचा उच्चार करण्याचा जो काळ लागतो ना त्या काळाला मात्रा असे म्हणतात. अक्षर दोनच प्रकारचे असतात, एक तर ऱ्हस्व असेल नाही तर दीर्घ असेल, लघु असेल नाही तर गुरु असेल. लघु अक्षराचा उच्चार करायला कमी काळ लागतो. लघु अक्षराची एक मात्रा मोडली जाते. गुरु अक्षराचा उच्चार करायला काळ जास्त लागतो, त्याच्या दोन मात्रा मोडल्या जातात. अक्षर एक तर लघु असेल नाही तर गुरु असेल. लघु अक्षराचा उच्चार करायला काळ कमी लागतो, गुरु अक्षराचा उच्चार करायला काळ जास्त लागतो. लघु अक्षराची एक मात्रा मोडली जाते आणि गुरु अक्षराच्या दोन मात्रा मोडल्या जातात. ही मात्रा कुठं मोजाव्या लागतात? मात्रा वृत्तामध्ये मात्रा मोजाव्या लागतात. अक्षरगण वृत्तामध्ये मात्रा मोजाव्या लागत नाही. पण पुढचे जे प्रकार आहे तुम्हाला सोपे जावेत म्हणून या पाचही संकल्पना तुमच्या पुढे मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. रश्मी कोले माईक केला सर, माईक बंद केला आवाज फक्त येत नाही सर. माईक बंद केला मी त्यांचा. आवाज नाही संकल्प येतोय ना आवाज सर?
सर स्पष्ट नाही येते ते. हा आवाज येतो आहे, फक्त ते काय होत आहे ते ब्लॅकबोर्ड आणि आपलं हँडसेट याच्यामधलं जे अंतर आहे ना, त्यामुळे आवाज थोडासा हे होतो, पण आहे व्यवस्थित आहे. घ्या. आहे काय अडचण नाही ना? नाही नाही, काही अडचण नाही. आपलं काय रेकॉर्डिंग आहे. माझ्या शाळेमध्ये वर्गामध्ये बसलोय, माझ्या समोर मुलं पण आहेत. हो हो, चालतंय चालतंय. घ्या सर, हा. घ्या. की 5 संकल्पना मी तुमच्या पुढे मांडलेल्या आहेत. लघु, गुरु, गण, यती आणि मात्रा. आणि या 5 संकल्पनेवर अक्षर गण वृत्ताचे, मात्रा वृत्ताचे प्रकार आधारलेले आहेत. आता आपण प्रकाराकडे जाऊया, पण तत्पूर्वी एक 2-3 नियम आहेत. कारण मला वृत्ताचे प्रकार सांगताना तुम्ही परत शंका विचारणार आहे, सर इथं लघुचं गुरु का, गुरुचं लघु का केलेलं आहे. त्याच्यासाठी एक 2-3 नियम सांगतो मी. कवितेच्या चरणातील शेवटचं अक्षर लघु असलं तर गुरु मानतात. कवितेच्या चरणातील शेवटचे अक्षर लघु असले तरी ते गुरु मानतात. दुसरा नियम असा आहे, अनुस्वार असलेले अक्षर लघु असेल तर ते गुरु मानतात. अनुस्वार असलेले अक्षर लघु असेल तर ते गुरु मानतात. तिसरा नियम असा आहे की जोडाक्षरापूर्वीच्या अक्षरावर आघात येतो. जोडाक्षरापूर्वीच्या अक्षरावर आघात येत असेल तर ते लघु असेल तर गुरु मानतात. आणि विसर्गापूर्वीचे अक्षर, विसर्ग असेल एखाद्या अक्षराच्या पुढे तर ते अक्षर लघु असेल तर ते गुरु मानतात. हे 3-4 नियम आहेत. आणि ह्या 5 संकल्पना आणि सांगितलेले 3-4 नियम या गोष्टी वृत्त समजण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. म्हणून मी त्या अगोदर तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपण वृत्ताचे, अक्षरगण वृत्ताचे जे प्रकार आहेत ना, त्या प्रकाराकडे वळूया. पहिला प्रकार आहे इंद्रवज्र. गायकवाड सर, मी सुरुवातीला टीईटीच्या मुलांना सांगताना हे सुरुवातीचे 2 वृत्त आहेत ना, इंद्रवज्र आणि उपेंद्रवज्र, हे अभ्यासक्रमाशी पुढे काही त्या ठिकाणी त्याचे आलेले उदाहरण आलेले नाही, पण सोडून घेत होतो. पण नेमकं एका परीक्षेला याच्यावरती प्रश्न पडलेला आहे सर. म्हणून मी सांगितलं की सुरुवातीपर्यंत अगदी 11 अक्षर असलेल्या वृत्तापासून इंद्रवज्र आणि उपेंद्रवज्र इथपासून वृत्ताला सुरुवात होते. आता कोणतंही वृत्त जर शिकायचं असेल ना, समजून घ्यायचं असेल ना, तर त्यामध्ये एक 4-5 गोष्टी की ज्याला लक्षणं मानलेले आहेत, त्या लक्षणे 4 लक्षणे आहेत. 5वी लक्षणाची ओळ आहे आणि एक उदाहरण. 4 लक्षणे, एक लक्षणाची ओळ आणि उदाहरणातल्या 2 ओळी. साधारणतः उदाहरण किती भरपूर आहेत, पण तुम्हाला त्या गोष्टी सांगितल्यानंतर, लक्षणे सांगितल्यानंतर त्यातलं तुम्हाला वृत्त ओळखता आलं पाहिजे. आता याची लक्षणे काय आहेत इंद्रवज्राची? की पहिलं लक्षण असं आहे, इंद्रवज्र हे अक्षरगण वृत्त आहे. इंद्रवज्र हे अक्षरगण वृत्त आहे. दुसरं लक्षण आहे, प्रत्येक चरणात 11 अक्षरे असतात. प्रत्येक चरणात 11 अक्षरे असतात. गण, तिसरं लक्षण आहे गण, त त ज ग ग, त त ज ग ग. यती, यती 5व्या अक्षरावर. हे 4 लक्षण प्रत्येक वृत्ताचे. पुढे वृत्ताचं त्या ठिकाणी प्रकार सांगताना ना, पहिले 4 गोष्टी तुम्ही समजून घ्या. त्या 4 गोष्टी कोणत्या?
तर ती वृत्त इंद्रवज्र. आता मी अक्षर गणवृत्ताचे प्रकार सांगणार आहे. प्रत्येकाचं पहिलं लक्षण अक्षर गणवृत्त असंच येणार आहे. वृत्त अक्षर गणवृत्त प्रत्येक चरणात याच्या 11 अक्षरे असतात. आता पहिली दोन वृत्त आहे ना ते गुगली टाकण्यासारखा प्रकार आहे. फसवलं जातंय मुलाला. कारण इंद्रवज्र आणि उपेंद्रवज्र आहे ना दोन्ही वृत्तामध्ये अक्षर 11 आहेत. 11 अक्षरे पण गण मात्र वेगळे आहेत. गण मात्र वेगळे आहेत. आता इथं 11 अक्षरे ग ग गण त त ज ग ग याची 5व्या अक्षरावर आणि याची लक्षणाची ओळ अशी आहे ता ता ज गा गा. ता ता ज गा गा. गणी गणी इंद्रवज्र. ता ता ज गा गा गणी इंद्रवज्र. लक्षणाची ओळ. आता या ओळीला लक्षणाची ओळ का म्हणायचं पुढे सांगायची गरज पडणार नाही मला. पुढे एकदा सांगितल्यानंतर पुन्हा पुन्हा सांगायची गरज पडणार नाही मित्रांनो तुम्हाला की या ओळीला ओळ पूर्ण दिसत नाही. तर एका ओळीमध्ये त्या वृत्ताची सगळी लक्षणे सामावलेली असतात. एका ओळीमध्ये त्या वृत्ताची सगळी लक्षणे सामावलेली असतात. म्हणून या ओळीला लक्षणाची ओळ म्हणतात. बोर्डवरच मला वाटतं सगळ्यांना दिसत असेल. नाही सर, पूर्ण नाही नाही दिसत दिसत. ओळ. गायकवाड सर बोर्डवरच दिसत नाही. हा बोर्डवरचं दिसतं. बोर्ड मोठा आहे आणि त्यांच्या मोबाईलची स्क्रीन छोटी आहे. हा त्याच्यामुळे त्यांना थोडंसं अडचण येत आहे. हा आता दिसतंय. हा हा. हो सर दिसत. आता दिसतंय. हे बघा, लक्षणाची ओळ प्रत्येक वृत्ताची लक्षणाची ओळ येणार मित्रांनो. प्रत्येक वृत्ताची तिला लक्षणाची ओळ का म्हणायचं तर त्या ओळीमध्ये त्या वृत्ताची सगळी लक्षणे सामावलेली असतात. आता ही लक्षणाची ओळ आहे ना याच्यामध्ये अक्षर त्या 11 लागणार. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. दुसरी गोष्ट त्या ओळीचे गण जरी पाडले ना तर असेच पाडणार. या लक्षणाच्या ओळीमध्ये गण जरी पाडले ना तुम्ही तर असेच गण पाडणार. काहींच्या मनामध्ये गायकवाड सर अशी शंका येते की सर तुम्ही असे गण दिले तर का केलं. विद्यार्थी हुशार असतात काही त्या गण आधी पाडावे तर असं गण पाडावे म्हणून मी चाताचे गाडा केलेला आहे. गण असे गण पाडावे म्हणून यामध्ये बदल करून त्या लक्षणाच्या ओळीमध्ये या पद्धतीचा बदल करून मांडावा लागतोय. त्या ओळीमध्ये त्या वृत्ताची सगळी लक्षणे सामावलेली असतात. म्हणून त्या ओळीला लक्षणाची ओळ असे म्हणतात. उदाहरण सांगतो मी तुम्हाला. 1-2 ओळी फक्त पहा. उदाहरण असं आहे दुःखी जगात. दुःखी जगात देखून या. द्रव्ये दुःखी जगात देखून या द्रव्ये सच्चित्त माते. सच्चित्त माते नवचित वाटे. सच्चित्त माते नवनीत वाटे. पहा 4-4 ओळीचे उदाहरण येतं. पण टीटीला शक्यतो प्रश्न एक तर गण दिले जातात. गणावर वृत्ताचं नाव विचारलं जातं. कसे पद्धतीने प्रश्न एवढे आपल्याला 100% एक प्रश्न तुम्हाला वृत्तावरती विचारला जातो.
प्रश्न कसा येऊ द्या. आमच्या विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय अकोलकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आज आवर्जून मी राज्यातील सर्व विद्यार्थी, आमचे विद्यार्थी, शिक्षक बंधू भगिनी सर्वांच्या वतीने मी त्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, एक उदाहरण आहे. या उदाहरणामध्ये चार मुळे उदाहरण दिलेलं जरी असलं आपल्याला त्यातलं लघुगुरु पाडता आलं पाहिजे, वृत्त ओळखता आलं पाहिजे, अक्षर जर मोजून पाहिजे ना तुम्ही तर 11 अक्षर बांधणार की याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 अक्षरे बांधणार. दुसऱ्या ओळीमध्ये बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. प्रत्येक चरणामध्ये 11च अक्षरे बांधणार. आणि या ओळीचे गण जर पाडलं ना, आता गण पाडताना बहुतेकांना जरा थोडंसं अवघड वाटतं, पण अगदी सोपं आहे. नियम आणि सुरुवातीच्या संकल्पना तुमच्या पुढे जे मांडलेल्या आहेत तुम्ही, त्या संकल्पना तुमच्या जर डोक्यात पक्क्या बसलेल्या असतील तर तुम्हाला अजिबात अवघड वाटणार नाही. स्कॉलरशिपला आमचे आज किती विद्यार्थी जॉईन झालेले काय आज स्कॉलरशिपला एक प्रश्न याच्यावरती असतो. 8वीच्या स्कॉलरशिपला स्पर्धा परीक्षेला टीईटी परीक्षा आहे तुमची, त्या परीक्षेला एक प्रश्न या वृत्तावरती आहे. आता याच्यामध्ये बघा 3 अक्षराचे गट तुम्ही एक गण झाला खाली तुम्हाला दिसेल. दुःखी, दुःखी ज एक गण झाला. गा ते फू हा दुसरा गण झाला. निया द्र आणि वे ते. एक गोष्ट मी सांगायची तुम्हाला की डावीकडून उजवीकडे 3 अक्षराचे गट करताना शेवटी काही अक्षर उरले तर त्याच्या खाली ल लिहितात, बघू असेल तर ल लिहितात आणि गुरु असेल तर ग लिहितात. डावीकडून उजवीकडे 3 अक्षरांचे गट करताना गण 3 अक्षराचे पाडले आणि शेवटी जर अक्षर काही शिल्लक राहिले, कदाचित एखादा अक्षर वरून कदाचित 2 उरतील, 3च्या प्रत्येक नसतील तर 3 त्रिक 9, 3 अक्षराचे 3 गण पाडतात. 3 त्रिक 9 आणि 2 मध्ये 9 2 11, 2 अक्षर उरलेली आहेत. मग आता याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की विसर्ग जर असेल तर विसर्गापूर्वीचा अक्षर लघु असेल तर ते गुरु मानतात. गुरु विसर्ग ज्याला पहिला उत्तर आहे लघु येते, पण तुला विसर्ग आलेला आहे आणि विसर्गापूर्वीचा अक्षर लघु असेल तर ते गुरु मानतात. म्हणून गुरु खरं गुरु जर गला कान आहे गुरु, याला मात्रा आहे गुरु, पहिला उत्तर आहे लघु. पाय विरांती लघु, कान आहे गुरु, द्र रसस्वरयुक्त आहे लघु, वे मात्रा आहे ते मात्रा आहे गुरु गुरु. सर मोबाईल हे झालाय, मोबाईलला सरळ करा. जर हँडसेट शेवटचा अक्षर लघु असेल तर सुरुवातीला सांगितलं होतं त्याच्या खाली नाव देतात तर ताराजय नाव आपल्याला सांगायला पाहिजे. तर ताराजय इथं शेवटचा अक्षर लघु आहे, त्याच्या खाली तर यमा ताराजय हे सांगता नाही. मधला अक्षर लघु असेल उरलेले दोन लघु त्याच्या खाली जना असल्याचा नाव आपल्या देखील डोक्यात आलं पाहिजे. आणि हे दोन्ही अक्षर गुरु इथं याच्या खाली ग लिहितात. सर मोबाईल व्यवस्थित करा. सर मोबाईल व्यवस्थित करा, त्याची सेटिंग हाडलेली. नाही एका बाजूला गेला सर दिसतंय ना? हा थोडस वर करा. थोडासा सर. हा एका साईडने गेला, ते लक्षणाची आहे ना तिकडे जास्त गेला, ते दिसत नाही. हा थोडं सांगता पूर्ण बोर्डचा वापर करतो त्याच्यामुळे माग पुढे होणार थोडस. आपल्या वाळिंबाचं पुस्तक जर पाहिलं तर 4 ओळीचं उदाहरण घेतलेले मित्रांनो, पण 4 ओळीचं उदाहरण घेण्यापेक्षा 2 ओळी आपण समजून घेतल्या आणि बाकीच्या ओळीचं काय अवघड नाही वाटत. यामध्ये
दुःखी जगात देखणीया द्रव्ये सचित माते नवनीत वाटे तर 2 ओळीचं घेतलेलं आहे पुस्तकात 4 ओळी जरी असल्या ना बाकीच्या 2 ओळीचे तुम्हाला पाठवा ऐकायचे सरावाचा भाग आहे हा. आणि अजून एक गोष्ट सांगतो जाता जाता मित्रांनो तुम्हाला की वृत्त मांडताना किंवा लिहिताना तुमच्याकडून काना मात्रा वेळांची चुकली ना तुमचं चुकणार आहे. कारण वृत्ताच्या बाबतीमध्ये अगदी डोळ्यात तरी घालून बघावं लागतं असं म्हणतात. कारण दुसरी गॅरंटीच्या ऐवजी पहिली गॅरंटी दिली. आता माझ्याकडून येतं त्या गॅरंटी चुकली असते ना लघुचं गुरु झाला असतं गुरुचं लघु झालं असतं. म्हणून यामध्ये की काना मात्रा गॅरंटी अतिशय बारकाईने लक्ष देऊन त्या ठिकाणी मांडावी लागते तेव्हा आपले गण बरोबर येतात चुकण्याचं काही कारण नाही. पहिलं वृत्त तुमच्या पुढे मांडलं आहे इंद्रवाजा त्याची लक्षणे सांगितलेली आहेत. प्रत्येक चरणात 11 अक्षरे असतात. गण त त ज ग ग येथे 5व्या अक्षरावर लक्षणाची ओळ ताता ज गा गा गणी इंद्रवज्रा आणि उदाहरण सांगितलेलं आहे की दुःखी जगा देखुनिया द्रव्ये ते सचित्त माते नवनीत वाटे. एक वृत्त तुमच्या पुढे मांडलेलं आहे. दुसरं वृत्त बघा दुसरं वृत्त उपेंद्र वाजरा. उपेंद्र वाजरा. आता हे अक्षरगण वृत्त आहे. पहिलं प्रत्येक वृत्ताचं पहिलं लक्षण अक्षर कारण त्याचेच प्रकार मी तुमच्या पुढे मांडतोय. उपेंद्र वाजरा अक्षरगण वृत्त आहे. प्रत्येक चरणात 11 अक्षरे असतात. अक्षर वृत्त 11 अक्षरे प्रत्येक चरणात 11 अक्षरे. गण ज ज ग ज ग ज ग ग येथे 5व्या अक्षरावर आणि लक्षणाची ओळ आहे ज ता ज ज ता ज गा गीज उपेंद्र वाजरा. चार लक्षणे सर बोर्डवर दिसतंय ना सर? हो काय कोण सर? हो दिसतंय पण हा व्यवस्थित करा थोडंसं हँडसेट खाली झुकलेला आहे. हा दिसतंय आता. हा बघा लक्षणे उपेंद्र वाजराचे लक्षणे काय अक्षर वृत्त आहे. प्रत्येक चरणात 11 अक्षरे असतात. गण ज त ज ग ग इंद्रवज्रामध्ये त त ज ग ग होतं. अक्षरे दोन्ही 11च आहेत. इंद्रवज्रामध्ये 11च येतात पण गण मात्र वेगळे आहेत. इथं गण काय येतात ज त ज ग ग येथे 5व्या अक्षरावर आहे आणि लक्षणाची ओळ आहे ज ता ज गा गीज उपेंद्र वाजरा. मग अशी सांगितलं मी तुम्हाला की या लक्षणाची ओळ का म्हणायचं तर त्या ओळीमध्ये त्या वृत्ताची सगळी लक्षणे सामावलेली त्या ओळीमध्ये त्या वृत्ताची काय जे वृत्त असेल ते वृत्त त्या वृत्ताची सगळी लक्षणे सामावलेली असतात म्हणून त्या ओळीला लक्षणाची ओळ म्हणायची. आता याचं एक उदाहरण पाहू. प्रत्येक विद्यार्थ्याने हे 4 गोष्टी 4 लक्षणे प्रत्येक वृत्ताची अगदी मी सांगतो मुलांना की तुम्ही एकाच पानावरती त्याला डाटा अनालिसिस म्हणतात ना तशा पद्धतीने तुम्ही जर शॉर्ट मध्ये जर बसवलं ना तर स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुमचं काम बरंच हलकं होईल. कारण एका प्रकारे
रकान्यामध्ये वृत्तांची नावं लिहायची, दुसऱ्या रकान्यामध्ये अक्षरांची संख्या लिहायची, तिसऱ्या रकान्यामध्ये गाण्याची नावं लिहायची. अगदी शॉर्ट मध्ये एकाच वेळेमध्ये सगळं त्या ठिकाणी ज्याला सांख्यिकी भाषेमध्ये डाटा अनालिसिस म्हणतात ना, अशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी हा सगळा डाटा तुम्हाला त्याच्यामध्ये मांडता आला पाहिजे. आता याचं उदाहरण पाहिलं बघा, करी करी कसुनी करी कसुनी नीत भूमी सेवा तयास खायास आसे नसे वास. करी कसुनी नीत भूमी सेवा तयास खायास आसे नसे वास. पहा अक्षर जर मोजली ना 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 प्रत्येक चरणात 11 अक्षर वाढणार याच्यामध्ये पण यामध्ये गण मात्र वेगळे पडतात. गण कोणते पडतात? ज त ज ग ग. कसे काही गण पडतात बघा. थोड्याशा रंगीत खडूचा वापर करून मी डबल लिहिण्यापेक्षा इथं मांडण्याचा प्रयत्न करतो. हा एक गण झाला, हा दुसरा गण झाला आणि हा तिसरा गण झाला. 3 गण. लघु गुरु लिहूया आपण. लघु गुरु लघु. दुसरा उत्तर आहे गुरु गुरु. इथं लघु पहिली नीत लघु. बरं दुसरा उत्तर आहे गुरु पहिली लघु गुरु. एक लघु गुरु लिहिलं ना तर गण लिहिलं की सोपं पडतंय आपल्याला. मग अक्षर गुरु उरलेले सगळं त्या गणाला नाव देतात जेवढं. इथं शेवटचा अक्षर पहिले दोन गुरु. इथं ताराजे लगेच डोळ्यासमोर आलं पाहिजे आपल्याला. ताराजे ताराजे शब्दामध्ये पहिले दोन अक्षर गुरु, इथं शेवटचा अक्षर लघु म्हणून या गणाला नाव देतात ताराजे. तर इथं परत ज जनास आणि ते दोन अक्षर उरलेले ते दोन्ही अक्षर गुरु इथं खाली ज त ज ग ग. ओके. काय पडतं? काही शंका वाटत नाही ना? नाही नाही, काही नाही, व्यवस्थित आहे ना? हो 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 ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, शेवटी मी तुम्हाला संधी देणारच आहे, परंतु काही अडचण येत असेल, कारण काही गोष्टी काही तांत्रिक अडचणी किंवा काही अपरिहार्य कारणास्तव तुम्हाला काही अडचण आली किंवा माझ्याकडून काही त्रुटी वाटली तरी मला सांगा. 2 वृत्त मी तुमच्यापुढे मांडलेले आहेत, इंद्रभद्र आणि उपेंद्रभद्र. आता तिसरं वृत्त गायकवाड सरांनी आपल्याला तुम्हाला सांगितलं होतं, भुजंग प्रयास. भुजंग प्रयास याचे 4 लक्षण आहेत. पहिलं लक्षण भुजंग प्रयास अक्षर मिळवून आहे. दुसरं लक्षण प्रत्येक चरणात 12 अक्षरे असतात. प्रत्येक चरणात 12 अक्षरे असतात. तिसरं लक्षण गण य य य य 4 वेळेस य येते. यती 7व्या अक्षरावर येते 6व्या अक्षरावर. आणि लक्षणाची ओळ आहे, लक्षणाची ओळ भुजंग प्रयाती. भुजंग प्रयाती ये 4 वेळा. भुजंग प्रयाती ये 4 वेळा. पहा मित्रांनो, 4 अक्षरे कोणतं आहे? 12 अक्षरे. गण य येते 6व्या अक्षरावर आणि भुजंग प्रयाती ये 4 वेळा. ही लक्षणाची ओळ. रामदास स्वामींचे 205 मानाचे श्लोक आहेत. मी काय बोलतोय ऐकायला येत असेल सर्वांना. रामदास स्वामींचे 205 मानाचे श्लोक आहेत आणि 34 करुणाष्टक आहेत.
रामदास स्वामींची भुजंग प्रयागमध्ये आहे. मनाचे श्लोक आणि करुणाष्टक आहेत काही. अनुदिनी अनुतापे तापलो रामराया परमधीन दयाळा निरसी मोहमाया स्वजन जन हिताचा व्यर्थ मी स्वार्थ केला भजन रहित रामा सर्व ही जन्म गेला करून स्वरामध्ये आळवणी केलेली रामदास स्वामी. आणि तुम्हाला सांगतो की 12 अक्षर भरले ना, अक्षर मोजून बघा, अजिबात टेन्शन घेऊ नका, सरळ समजायचं हे भुजंग प्रयाग वृत्त आहे. आणि त्यात रामदास स्वामींचा मनाचा श्लोक जर आला ना, मनाचा श्लोक आहे तो भुजंग प्रयाग वृत्तामध्ये आहे. उदाहरण सांगतोय मी पुढे. आता खाली भुजंग प्रयाग ही लक्षणाची फळं दिलेली आहे. हिला लक्षणाची फळं का म्हणायचं तर या एका ओळीमध्ये भुजंग प्रयागची सगळी लक्षणं सामावलेली आहेत. अक्षर मोजून पाहिजे तर 12 भारतात घरी खेळत बसत हनुमान नंतर ह्या ओळीची जर कधी पाडले ना तुम्ही 4 वेळेस य 4 वेळेस वेदन पाडणार. उदाहरण सांगतो एक घर पाडून दाखवतो म्हणजे तुमच्या अजून लक्षात येईल की मना सज्जना तू करेनेच झाले. मना सज्जना तू करेनेच झाले न होऊन कोणासही दुःख व्हावे. उदाहरण 4 वेळेच आहे पण वेळ या मी सगळं सांगत नाही. न होऊन कुणासही दुःख व्हावे कुणी दृष्ट अंकाचं लावलेला हात तरी दाखवावा भुजंग प्रयाग. 4 वेळेचं उदाहरण पण आपण उदाहरण म्हणून 2 वेळेस एक नमुना म्हणून आपण पाहतो. मना सज्जना तू कडेनेच झाले. अक्षर म्हणून बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. प्रत्येक आपण 12च अक्षरे भरणार. आणि तुम्ही याचे गण जर पाडले गण जरी पाडले नाही याचे पहा की 4 वेळेस हे गण पाडणार. लघु लघु गुरु गुरु. आता एक गंमत ध्यानात ठेवा. तुम्हाला यासाठी मी नियम सांगितला होता. जोडाक्षरात कमीचा अक्षर लघु असला तर गुरु मानतात. मी तर जर हे जोडाक्षर आलेलं आहे स हे लघु आहे पण जोडाक्षरात कमीचा अक्षर लघु असला तर गुरु मानतात म्हणून गुरु मानलेला आहे. काहींच्या मनामध्ये शंका येईल म्हणून ते शंका अगोदरच निरसन करण्याचा मी प्रयत्न करतो. हा एक ज्ञान झाला. त्यानंतर जर लघुच आहे मध्ये आहे लघु गुरु गुरु तर दुसरा प्रकार आहे. मराठी भाषेचे काही वैशिष्ट्य आहेत मित्रांनो. पुढे भविष्य आयुष्यभर ध्यानात ठेवा तुम्ही. मराठी भाषेमध्ये एक अक्षरात पहिली वेळा पहिला उकार कधीच नसतो. उभय अन्वय अव्यय अपवाद आहे तो बाजूला ठेवा. पण एक अक्षरी मी तू हे जे शब्द आहेत ना दुसरीच वेळांती येणार दुसराच उकार येणार आहे म्हणा. मराठी भाषेमध्ये 2दा नकार आला का त्याचा अर्थ होकार येतो. 2दा नकार आला ना त्याचा अर्थ होकार असतो. मी आज तास घेणार नव्हतो असं नाही. 2दा नकार आला मी तास घेणार नव्हतो असं नाही म्हणजे तास घेणार होतो. 2दा नकार आला का त्याचा अर्थ होकार असतो. काही विद्यार्थी अगदी आता शालेय अभ्यासक्रमात त्याची घेणे 8-9वीचे विद्यार्थी सुद्धा त्याला पहिला होकार घेतात. त्याला दुसराच होकार आहे. एक अक्षरी शब्दाला अक्षर असेल शब्द एक अक्षरी असेल ना तर त्याला पहिली दुसराच होकार असतो. लघु गुरु गुरु ऐकून लघु गुरु गुरु. तिसरा लघु गुरु गुरु लघु गुरु गुरु लघु गुरु. हा पहिला अक्षर लघु असेल बोलले तरी 2 अक्षर गुरु असते. सगळ्या गाण्यामध्ये बघा हे
4 वेळेस येईल. हो. भुजंग प्रयोग रामदास स्वामीचे मनाचे श्लोक तुमच्या अजून जरी माहितीतले असले तुम्ही घरी घेऊन बघा, सराव करून बघा. 12 अक्षर भरणार आणि 4 वेळेस यगन पडणार. हे भुजंग प्रयाचं वैशिष्ट्य मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढचं वृत्त पाहूया. वसंत तिलका. वसंत तिलका. आता वसंत तिलकाचे लक्षणे काय आहेत? लक्षण आहेत, पहिलं लक्षण आहे अक्षरगण वृत्त. हे अक्षरगण वृत्त आहे. दुसरं लक्षण आहे प्रत्येक क्षणात 14 अक्षरे असतात. तुम्ही जसं पुढे जाणार ना वृत्ताचे पुढचे प्रकार पाहणार तसतशी अक्षरांची संख्या वाढत जाणार. मंदारमाला सुमंदारमाला याच्यामध्ये 21-23 अक्षर आहे. 23 अक्षरापर्यंत वृत्त आहे. जसे पुढे पुढे टप्प्याटप्प्याने जाणार ना तसे अक्षरांची संख्या वाढत जाणार. भुजंग प्रयातमध्ये इंद्रवाद्रा उपेंद्रवाद्रा याच्यामध्ये 11 अक्षरे होती. भुजंग प्रयातमध्ये 12 अक्षरे आहेत. आता वसंत तिलका यामध्ये 14 अक्षरे आहेत. 14 अक्षरे. गण त भ ज ज ग ग त भ ज ज ग ग यती 8 अक्षरावर आणि लक्षणाची मूळ आहे येती वसंत तिलकी. येती वसंत तिलकी त भ जा ज गा गा. येती वसंत तिलकी त भ जा ज गा गा. 2 पॉइंट ध्यानात ठेवा. लक्षणे, लक्षणाची मूळ. लक्षणे कोणती? अक्षरगण वृत्त आहे. प्रत्येक क्षणात 14 अक्षरे असतात. गण त भ ज ज ग ग आणि लक्षणाची मूळ. येती वसंत तिलकी त भ जा ज गा गा. सुरुवातीला सांगितलं त्याच्यामध्ये बदल करावा लागतो. का बदल करावा लागतो? लक्ष गण असे पडावे त भ ज ज ग ग गण असे पडावे म्हणून याच्यामध्ये बदल करून लक्षणाची ओळख तयार केली जाते. उदाहरण पाहूया आपण. उदाहरण पहा. आरक्त. आरक्त होय फुलुनी. आरक्त होय फुलुनी प्रणयी पलाश. आरक्त होय फुलुनी प्रणयी पलाश फिकी रसाल. फिकी रसाल तरुही. फिकी रसाल तरुही मधुगंध पाशव. चौदा अक्षरे आहेत प्रत्येक क्षणामध्ये. 2च ओळी मी तुमच्या पुढे उदाहरण म्हणून मांडण्याचा प्रयत्न करतोय वेळेअभावी. आरक्त होय फुलुनी प्रणयी पलाश फेकी रसाल तरुही मधुगंध पाश. अक्षर मोजून पाहिजे तर 14 भरणार. गण आपण मांडण्याचा प्रयत्न करूया. एका ओळीचे गण सांगतो मी. 3 अक्षर. आरक्त एक गण झाला. होय फुलुनी दुसरा गण झाला. दोन्ही तिसरा गण झाला. न चौथा गण नाश. 3 चोक 12 आणि शेवटी 2 अक्षर उरले तर 14. 12 आणि 2 14. 4 गण पडतात आणि 2 अक्षर उरतात. आता याच्यामध्ये बरेच विद्यार्थी चूक त्या ठिकाणी फसतात. म्हणून मी सुरुवातीला नियम सांगितला मी तुम्हाला. कवितेच्या चरणातील शेवटचा अक्षर लघु असतं तर गुरु मानतात.
हा नियम तुमच्या पुढे अगोदरच मांडलेला आहे. मग आता याच्यामध्ये पहा, गुरु गुरु इथं जोडाक्षर आहे म्हणून हे झालं सुद्धा गुरु आणि हे लघु. जोडाक्षर पूर्वीचा अक्षर लघु असला तर गुरु म्हणतात म्हणून गुरु झाला. तर हे लघु रस्व स्वरयुक्त आहे लघु. होय गुरु लघु पहिला उकार लघु लघु गुरु प्र लघु न लघु गुरु लघु गुरु गुरु. नावगणांची लिहिता आली पाहिजेत आपल्याला. तर ताराजमध्ये शेवटचा अक्षर लघु होतं, पहिले दोन गुरु होते म्हणून या गणाचं नाव दिलंय तर. भानस भानस मध्ये पहिले अक्षर गुरु राहिलेले दोन लघु इथं. इथं सुद्धा या गणामध्ये पहिले अक्षर गुरु राहिलेले दोन लघु इथं. त्या गणाला जनास परत ज आणि शेवटी ग आणि ग. त ग ज ग ग. कदाचित काही फळ्यावरती त्या ठिकाणी स्पष्ट दिसत नसेल तर उदाहरण तर तुम्हाला माहिती असेल ना, तर उदाहरण तुमच्याकडे जर व्याकरणाची पुस्तकं जर असतील ना, व्याकरणाच्या पुस्तकामध्ये तुम्ही पहा आणि ते लघुगुरु पाडण्याचा प्रयत्न करा. त भ ज ज ग ग 14 अक्षर त भ ज ज ग ग असे गण पडतात. एका ओळीची जरी गण पाडली तर तुम्ही राहिले तिन्ही ओळीची गण त भ ज ज ग ग असेच पडतात. एवढंच नाही, तुम्ही बाहेर घेऊन जाता तर कोणताही याला उपयोजन म्हणतात ना. समाजामध्ये बाहेर पडल्यानंतर तुम्ही एखादं गीत जर पाहिलं तर तुम्हाला कोणत्या वृत्तात आहे ते सुद्धा सांगता आलं पाहिजे. छंदात आहे का वृत्तात आहे हे सुद्धा तुम्हाला सांगता आलं पाहिजे. त्यावेळेला खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी तुम्ही वृत्त हा भाग शिकलात असं होईल. दुसरं वृत्त मी तुमचं वसंत एका वृत्त तुमच्याकडे मांडले. अजून एक दोन वृत्त पाहूया. मालिनी मालिनी आता मालिनी वृत्तामध्ये लक्ष बघा, अक्षरगण वृत्त प्रत्येक चरणात 15 अक्षरे. प्रत्येक चरणात 15 अक्षरे. गण न न म य य न न म य य येथे 8व्या अक्षरावर येथे 8व्या अक्षरावर आणि लक्षणाची ओळ आहे न न म य य गणातली मालिनी वृत्त होते. न न म य य गणांनी मालिनी वृत्त होते. 4 लक्षणे, 1 पॉइंट आणि लक्षणाची ओळ 1 पॉइंट आणि उदाहरण हे 2-3 मुद्दे प्रत्येक वृत्ताच्या बाबतीमध्ये आपल्या डोळ्यासमोर आले पाहिजे. त्या वृत्ताची लक्षणे काय आहेत? मालिनी वृत्ताची लक्षणे जर म्हणलं तर मालिनी अक्षरगण वृत्त आहे. प्रत्येक चरणात 15 अक्षरे असतात. गण न न म य य येते 8व्या अक्षरावर. लक्षणाची ओळ न न म य य गणांनी मालिनी वृत्त होते. उदाहरण पहा. उदाहरण घाली भूवरी पारिजात. घाली भूवरी पारिजात परिमल उधळी. परिमल उधळी हा
सोनचा हा दिशात. उदाहरण परत सांगतो मी. पकरण बघ घाली भुवरी पारिजात, परिमल उधळी हा सोनचा हा दिशात. दोनच ओळी सांगितलेले. या ओळीमध्ये, दोन ओळीमध्ये तुम्ही गण पाडण्याचा सराव करा. पखर एक गण झाला, निबग दुसरा गण झाला, गाडी एक गण झाला, वरी पा एक गण झाला, रे चार शेवटचा गण 3×15 15 अक्षरे आहेत. 5 गण बरोबर पडतात. अक्षरे काही ओळख नाही तिथं. आता यामध्ये लघु 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 तिन्ही अक्षराला स्वय लघु. इथं सुद्धा लघु लघु लघु. गुरु 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 काना आहे, दुसरी गणती, दुसरा उकार आहे, तिन्ही अक्षरे लघु गुरु गुरु लघु गुरु गुरु. पहिली विनंती लघु गुरु आणि शेवटचा अक्षर. तर विद्यार्थी बरेच गोंधळ करतात, म्हणून मी आवर्जून पुन्हा पुन्हा सांगतो की कवितेच्या चरणातील शेवटचा अक्षर लघु असेल तर ते गुरु मानतात. म्हणून तर हे लघु जरी असेल ना ते गुरु मानायचं. कवितेच्या चरणातील शेवटचा अक्षर लघु असेल तर ते गुरु मानतात. नियम आहे. मग आता यामध्ये ग न नसल न लगेच पण भावना आठवलं पाहिजे आपल्याला. न सल सगळे तिन्ही अक्षर लघु. इथं आद्य अक्षर न नाव आहे त्या गाण्याचं, म्हणून त्या गाण्याचं नाव आहे न. न इथं म माता मग माता मला लगेच आठवलं पाहिजे आपल्याला. मग माता तिन्ही अक्षर गुरु असले त्या गाण्याला नाव द्यायचं म. म य य माता. भुजंग प्रयत्न 3 वेळेस य गण पाडला होता ना, तसं तिथं सुद्धा पहिला अक्षर जमई उरलेले इथं गाण्याला नाव दिलं य गण. इथं सुद्धा य य य य. न न म य य गण पडलेले आहेत. या ओळीचे तुम्ही नंतर गण पाडण्याचा प्रयत्न करा. या ओळीचे सुद्धा याच पद्धतीने गण पडतात. न न म य य. दोन ओळीचं उदाहरण तुमच्याकडे मांडलेलं आहे. 17-18 प्रकार आहेत गणिताचे. मी सगळे काही तुम्हाला सांगू शकत नाहीत आता, पण एक 4-5 प्रकार मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. गायकवाड सर. हो सर. हा काही शंका विचारून द्यायची का अजून एखादं वृत्त सांगू? शंका असतील विद्यार्थ्यांना तर आपण विचारून घेऊ. चालतंय का? हो. विद्यार्थी मित्रांनो, एक 4-5 वृत्त मी तुम्हाला इंद्र वज्रा, उपेंद्र वज्रा, भुजंग प्रयाग, मालिनी आणि वसंत का 5 वृत्त मी तुमच्या पुढे मांडलेले आहेत. तुम्हाला जर याच्या बाबतीत काही शंका असतील, कारण मी तुमच्यासारखा डीएड सुटलेलो आहे. मीही तुमच्यासारखा डीएड सुटलेलो 1988 साली. पण इन सर्व्हिस मध्ये अजूनही माझं शिक्षण चालू आहे. मी पेटही उत्तीर्ण झालेलो आहे. डीएसएमचा काल परवा दिवशी निकाल लागला. डीएसएमचा कोर्स झालेला आहे माझा. हे सगळे आयुष्यामध्ये खूप गोष्टी शिकण्यासारख्या असतात. तुम्हाला दादून खूप लांबचा प्रवास करायचा आहे. पण अडचण जर येत असेल, तुम्हाला शंका जर वाटत असेल तर अगदी मनमोकळेपणाने आपण एक 5 मिनिटं चर्चा करूया. मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सुंदू सर. व्याकरणावर आपला अतिशय हातखंडा आहे आणि सोप्या पद्धतीने आपण व्याकरणामधला कोणताही घटक विद्यार्थ्यांना किती सोप्या पद्धतीने आपल्याला शिकवता येईल यासाठी आपण सतत धडपडत असतात, सतत प्रयत्नशील असतात. सध्या स्पर्धा परीक्षेच्या युगामध्ये टीईटी परीक्षेला सामोरे जाण्याकरता आमचे डीएलएडचे छात्राध्यापक तयार आहेत. द्वितीय वर्षाच्या छात्राध्यापकांना संधी नव्हती, पण ती संधीसुद्धा शासनाने त्यांना दिली आणि डीएडचा अभ्यास करता करता आता ते टीईटीच्या अभ्यासाला सुद्धा सुरुवात करतील आणि टीईटी परीक्षेला सामोरे जाऊन निश्चितच टीईटी परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारचं यश ते चांगलं संपादन करतील.
या वेबिनारला सहभागी झालेले जे छात्राध्यापक आहेत त्या छात्राध्यापकांना समजा या वृत्तासंबंधात जर काही अडचणी असतील तर आपण सरांना बिनधास्तपणे विचारू शकता. आपल्या समस्यांचं निराकरण या ठिकाणी केल्या जाईल. निलिमा काळबांडे मॅडम. छान समजलं सर, पण वेळेच्या अभावी मात्रावृत्त छंदवृत्त हे सांगायचं राहून गेलं, तर पुन्हा कधीतरी येऊन आम्हाला पुन्हा त्याच्याबद्दल माहिती सांगा. धन्यवाद निलिमा मॅडम. वास्तविक पाहता वृत्ताचे जे प्रकार आहेत ते वृत्ताचे प्रकार अक्षरगण वृत्तामध्ये एकूण वृत्त हे 15 आहेत आणि मात्रा वृत्तामध्ये 16 वृत्त आहेत. वेळेच्या अभावी आपल्याला पूर्ण वृत्त घेणं शक्य नाही, पण वृत्ता कसे ओळखायचे, त्याच्या मात्रा किती आहेत, इत्तमभूत माहिती जरी आपल्या सर्वांना झाली म्हणजे यमा ता रा ज भा न स ल ग म्हणजेच सरांनी जे लघु गुरु ह्या ज्या मात्रा सांगितल्यात आणि त्यानंतर 3-3 अक्षरांचा जो कट करून दिला, तर तेवढं जरी किमान आपल्याला माहिती झालं तरी आपण वृत्त हे ओळखू शकता आणि त्या वृत्तांची मात्रा संख्या, त्यांचा लघुगुरुक्रम हा सुद्धा आपण व्यवस्थित लिहू शकता. त्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. सुंबे सरांकडे भरपूर विषय आहेत व्याकरणाच्या संदर्भात आणि आपण सुंबे सरांना असं हे सोडणार नाही, कारण आपण 100 वेबिनार घेतले, त्यापुढे वेबिनार घ्यायचं म्हणून विद्यार्थ्यांचा आग्रह होता आणि विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव आपण ही वेबिनार मालिका पुढे चालवतो आहे. जेव्हा विद्यार्थी म्हणतील की सर आता आमच्या डोक्यावरून चाललेलं आहे, आता तुम्ही वेबिनार बंद करा, तर त्या क्षणाला आपण वेबिनार मालिका ही बंद करणार आहोत. पण वेबिनार मालिका सुरू ठेवण्याकरिता आपल्याकडे विषय असले पाहिजे, वक्ते असले पाहिजे. तर काही असे विषय आहेत की जे विषय विद्यार्थ्यांच्या हिताचे आहेत, त्यांच्या भविष्यातील वाटचालीकरता महत्त्वाचे आहेत. तर प्रत्येक विद्यार्थ्याची भविष्यातील वाटचाल ही सुखकर व्हावी या दृष्टीने आपण अनेक विषय या वेबिनारमध्ये घेणार आहोत. सरांचा आग्रह आहे मला की वर्णमाला या विषयावर मला एकदा संधी द्या. पुन्हा एकदा सरांना आपण वर्णमाला या विषयावर संधी देऊ आणि त्या वर्णमाला या विषयावर सरांचं मार्गदर्शन घेण्याचा लाभ आपण सर्वजण घेऊ. तेव्हा तत्पूर्वी आज सरांनी वृत्त या विषयावर जे विस्तृत असं भाष्य केलं, सहभागी झालेल्या छात्राध्यापकांना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी आदरणीय सुंबे सरांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो. या वेबिनारला सहभागी झालेले जे छात्राध्यापक आहेत, अध्यापकाचार्य आहेत, प्राचार्य आहेत, त्या सर्वांचं मी या वेबिनारमध्ये कौतुक करतो. माधवी मॅडम यांनी अतिशय सुरेख अशी प्रार्थना सादर केली, त्यांचं मी कौतुक करतो. आणि आपणा सर्वांच्या परवानगीने आजचा आपला वेबिनार इथंच थांबवूया असं मी जाहीर करतो. पुनश्च एकदा सुंबे सरांचं आभार. पुन्हा आपण भेटूया सर वर्णमाला या विषयावर. जेव्हा कधी तो विषय घ्यायचा राहील त्या आदल्या दिवशी मी तुम्हाला कळवेन आणि नंतर आपण त्या विषयावर सविस्तर असं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना आपण देण्याचा प्रयत्न करू. कारण DEDच्या विद्यार्थ्यांची परीक्षा 16 नोव्हेंबरला आहे आणि वेळापत्रक निश्चित झालेलं आहे. मला तरी असं वाटतं की हे DLEDचे छात्राध्यापक किमान 15 नोव्हेंबरपर्यंत तरी मला सोडणार नाही असं मला वाटतं आणि त्यामुळे ही वेबिनार मालिका 14 नोव्हेंबर बालक दिनापर्यंत तरी जाईल असं विद्यार्थ्यांच्याच उत्साहाने, त्यांच्या जिज्ञासेने पोहोचेल असं मला त्या ठिकाणी वाटतं आणि तशी आशा सुद्धा मी करतो की 14 नोव्हेंबरपर्यंत आपली ही वेबिनार मालिका जाईल. 14 नोव्हेंबरपर्यंत जे जे विषय आपल्याला हाताळता येतील ते विषय हाताळण्याचा आपण प्रयत्न करू. सुंबे सरांना परत मी एकदा सांगू इच्छितो की मला जर काही एखादी विषय किंवा एखादी वक्ता लागला तर निश्चितच मी तुम्हाला त्याविषयी विचारणा करेन आणि आपण मला तो विषय आणि तो वक्ता देणार अशी मी तुमच्याकडून अपेक्षा सुद्धा करतो. आणि याच अपेक्षेपोटी या आशावादी राहून आजच्या वेबिनारला इथंच थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद. या वेबिनारला जे छात्राध्यापक दररोज सहभागी होतात त्यांना जर काही सूचना आयोजकांना द्यायचे असतील तर ते देऊ शकतात आणि 5 सप्टेंबरला आपण एक वेबिनार घेणार आहोत. त्या वेबिनारचा विषय आपला शिक्षक दिनाशी संबंधित असणार आहे आणि त्यामध्ये